मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देऊनच महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना असा सल्ला दिलाय। मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम जनतेने पाहिलंय असं सुद्धा वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। तर लोकसभेतील मतदान सुद्धा उद्धव ठाकरेंकडे पाहूनच झालं असंही संजय राऊत म्हणाले। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठाकरेच असल्याचं सूचित करण्याचा राऊतांचा प्रयत्न दिसला तर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे असंही राऊत म्हणतायत। दुसरीकडे अबू आझमींना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंनी हा खोचक टोला लगावलाय। महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे। अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही। लोक स्वीकारणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल। महाविकास आघाडी यांनी जाहीर केलेला कुठलाही चेहरा न देता आम्ही महाराष्ट्रात निवडणुका लढू। मी काल त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा चेहरा एकतर अबू आझमी किंवा ओवेसी यांचा चेहरा तुम्हाला समोर घेऊन लढावं लागणार आहे। कारण आपण जे निवडून आलेले आहात लोकसभेमध्ये आणि जे अर्ध्या हळकुंडाने आपण पिवळे होण्याचा प्रयत्न करताय। दरम्यान राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस आणि भाजपचे नेते काय म्हणाले ते सुद्धा पाहूयात। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित बसू, या संदर्भातला एकत्रित निर्णय त्या ठिकाणी घेऊ। आणि मला एवढंच म्हणायचं आहे की सामान्य माणसांची इच्छा महाविकास आघाडी बदला आणि त्यामुळे आम्ही निश्चितपणे एकत्रित राहू। या सगळ्या विषयाची चर्चा वरिष्ठ स्तरावर होईल असं मला वाटतं। ते काही म्हणू देत, आम्ही काही म्हणू देत, शेवट इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मत जे आहे ते प्रकट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। पण महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल तो फॉर्म्युला अंतिम असणार आहे। त्यामुळे ती बैठकच झाली नाही तर पुढे लवकरच ती बैठक होईल। जागा वाटपाचा प्रश्न आहे आणि फेस असेल की नाही त्याच्यावरही चर्चा कदाचित करण्याचा विषय आला तर तेही करू। तर या सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक काही म्हणण्यापेक्षा त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि तिथेच आपण चर्चा करून महाविकास आघाडी ठरवेल। महाविकास आघाडी में मुख्यमंत्री पद को लेकर झगड़ा चल रहा है। दादा संजय राउत असं म्हटले की महाविकास आघाडी जेव्हा आपण केली त्यावेळेस कोणालाच माहित नव्हतं काय होणार आहे। त्यामुळे आता पवार साहेब राऊत साहेबांशी बोलतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे नेते तिथं बोलतील। त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही, पण ही लढाई स्वाभिमानाची आहे। सामान्य लोकांच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे। महाविकास आघाडी सरकार आपल्या या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि सामान्य जनतेने प्रयत्न करावेत। पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी लढत या राज्यामध्ये भाजपला हद्द पार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे। संजय राऊत असं म्हणालेले आहेत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावाच लागेल, त्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कोण म्हणाले। उद्धव ठाकरे यांचं कामकाज मुख्यमंत्री करायला पाहिजे। ठीक आहे, आता हे चर्चेचे विषय आहेत ते आमच्या पातळीवर आम्ही सोडवू।